फोटोग्राफरच्या दृष्टीने सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिवसाचं सर्वांचे अभिनंदन. महात्मा फुलेंचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले प्रतिष्ठान व त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रमंडळ, महात्मा फुले समता परिषद, राष्ट्र सेवा दल व संविधान परिवार या सगळ्यांच्या तर्फे व सगळ्यांच्या संयोजकाने आज आपण इथं महात्मा फुले जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्त आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो व मी विनंती करतो की रावसाहेब अण्णा पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय व त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर होले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे व त्याचबरोबर गद्रे सरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे आणि त्याचबरोबर मी सुधा नाना गिरमनना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे. कृपा करून विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब अण्णा पवार यांनाही विनंती करतो की त्यांनी हे पद स्वीकारावं. मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करायचं. आणि महात्मा फुले जयंती निमित्त आलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. अण्णा इकडे बघा. महात्मा फुलेंनी जे शिक्षणाचा प्रसार केला अण्णा इकडे बघा व सामाजिक सुधारणामध्ये अत्यंत मोलाचं काम केलं अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुन्हा एकदा मी नमन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श पुढे ठेवून आज आपण अनेक विचारवंतांना घडवण्यात या समाज सुधारकांचं व क्रांतिवीरांचं योगदान आहे. भाऊ इकडे बघा. या अशा कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल मी सर्वांच्या शतशः अभिनंदन करतो. पाहुणे मंडळ आहेत तर ते इथं उपस्थित झालेले आहेत. तसेच आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आणि जे सर्व सभासद इथे उपस्थित आहेत त्यांचे सहर्ष स्वागत. आज जो कार्यक्रम महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या साठी आपण काही पुरस्कारांचे वितरण करणार आहोत आणि त्या पुरस्कार वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. तर
ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांना विनंती आहे की आपण पुढे यावं आणि रावसाहेबांना पवार यांना विनंती आहे की आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावा. त्यानंतर महेशदादा बोंगळे यांना सेवादलाचे ज्येष्ठ कार्य सेकंदाचं स्वागत करावं. धन्यवाद. मला इथं प्रस्तावनेसाठी संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रम आयोजकांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आज आपण महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी उत्सवासाठी आणि जयंतीसाठी निमित्त इथे आपण हजर आहोत. आपण या द्विशताब्दी अभियानाअंतर्गत अनेक गावामध्ये महात्मा फुले चित्रपट दाखवणार आहोत. त्याचबरोबर ते दाखवत असताना असाही विचार आला की आपण काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते झटत असतात. या सामाजिक विचारांसाठी गावोगाव जाऊन प्रचार प्रसार सतत करत असतात. तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं, कारण या सगळ्यांनीच आपली लोकशाही मजबूत ठेवण्याचं काम केलंय. कारण आज आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये अथवा समाजामध्ये विचारांचा प्रसार केला जातो. त्यामुळं काय परिस्थिती निर्माण आहे. आपल्याला आपल्या समाज सुधारकांचा विचारांचा प्रसार सातत्याने लोकांपर्यंत हे द्यावा लागणार आहे. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये आम्ही मग पुरस्कार म्हणून काही निवडक व्यक्तींची निवड करण्यात आली की जे या तालुक्यामध्ये सातत्याने लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी काम करत असतात. व त्याचबरोबर मी अण्णांना पण प्रमुख पाहुणे म्हणून विनंती केली, डॉक्टरांना विनंती केली. त्यात सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज इथं कार्यक्रमाला हजर झाले. मी ऋषिकेश यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची पुढची सूत्र हातात घ्यावी. त्याचं अनावरण करण्यासाठी मी फुले डॉक्टरांना विनंती करतो की तुम्ही वृत्तपत्र वाचनालयाचं अनावरण करावं. त्याचबरोबर मी विनंती करतो की डॉक्टर संदीप फुलेंच्या पत्नी यांनी देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. फुले मॅडम. नव्याने चालू करत आहोत. त्यासाठी डॉक्टर संदीप फुले त्या वाचनालयाचं अनावरण करत आहेत. नंतर आपण स्थानापन्न व्हावं. पुरस्काराचं स्वरूप कमलेश दादांनी मगाशी जाहीर केलं. प्रथम पुरस्कार आपण या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री हेमंतजी ताकवले सर यांना सुदृढ लोकशाही कृतज्ञता पुरस्कार देतोय. सुदृढ लोकशाही याचं कारण काय की आज आपण पाहत आहोत की प्रत्येकाला आशा आहे की आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आपण पत्रकारिता असं मानतो. त्यामुळं आणि तितक्याच आपल्याला चांगला अनुभव आहे आपल्या तालुक्यामध्ये की श्री ताकवले सर
एकदम पत्रकारिता आपल्याला एक आधार येतो. प्रत्येक कुठल्याही सामाजिक उपक्रमात, सामाजिक कामात आज आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे. त्यामुळे एक लोकशाही मजबूत असण्याची एक आशा आम्हाला त्यांच्यातून सातत्याने जाणवते आणि आम्हाला पण काम करण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण होत असतो. त्यामुळे आम्हाला वाटलं की त्यांच्यासारखं पुरस्कार देण्यासारखं आम्हाला म्हणजे संधी ही खूप मोलाची मिळावी म्हणून त्यांचं आम्ही नाव सुचवलं व सगळ्यांनी त्याला संमती दिली. आणि सातत्याने पत्रकारितेत ते सतत काम करत असतात म्हणून त्यांना तो पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर दुसरा पुरस्कार देण्यात आला आहे श्रीकांत लक्ष्मी शंकर, की ज्यांनी संविधान, आज संविधान म्हणलं की लोकांना एक वेगळ्याच पद्धतीने लोकांची टेंडन्सी आहे की संविधान आपल्यासाठी नाही, पण त्या संविधानाचं महत्व हे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं, नुसतं तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रीकांत लक्ष्मी शंकर हे संविधानाच्या प्रचारासाठी सातत्याने काम करतात व त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात असतात. त्यामुळं आम्हाला वाटलं की त्यांना तो पुरस्कार देणं गरजेचं आहे. उल्लेखनीय सामाजिक जीवन गौरव पुरस्कार या नावाने त्यांना देण्यात आला. व त्याचबरोबर आज जो कार्यक्रम झाला सकाळी खानवडीला, जी शाळा उभी केली, त्यात अत्यंत मोलाचं काम करणारे म्हणजे आपले नवनाथ होले सर. म्हणजे त्यांनी 10 ते 11 वर्ष या सगळ्या गोष्टींना परिश्रम दिलं आणि सतत ते सावित्री आणि ज्योती सावित्री या माध्यमातून ते 11 वर्ष झालं कार्यक्रम करतात खानोडीमध्ये व त्या माध्यमातून अनेक महिलांना ते पुरस्कार देतात व महिलांना चांगल्या पद्धतीने एक प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचं सातत्याने काम असतं. त्यासाठी आम्हाला वाटलं त्यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार द्यावा. मग सगळ्यांनी तो अनुमोदन केलं आणि आम्ही हे 3 पुरस्कार जाहीर केले. मी ऋषिकेशला विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र हाती घ्यावी. आणि पहिला पुरस्कार जो आहे तो ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांच्यासाठी सुदृढ लोकशाही कृतज्ञ पुरस्कार जो आहे तो त्यांना प्रदान करण्यात येतोय. तर मी रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी हेमंत ताकवले सरांना पुरस्कार द्यावा. अण्णा समोर बघा. सगळे इकडे बघा समोर. पुरस्काराचं स्वरूप ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि पुस्तक असं आहे. गुलामगिरी म्हणून जे पुस्तक आहे महात्मा फुलेंचं, ते पुस्तक इथं पुरस्कारार्थींना देण्यात येते. जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत लक्ष्मी शंकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच संविधान प्रचारक. श्रीकांत दादाला पुरस्कार देण्यासाठी मी डॉक्टर संदीप होलेंना विनंती करतो की त्यांनी श्रीकांत दादाला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करावा. त्याचबरोबर सारिकाताई आणि अमन यांना विनंती की तुम्ही समोर यावं. सर्वांनी सगळे इकडे पाहा. टाळ्यांच्या गजरामध्ये पुरस्कारार्थींचा सन्मान करायचा आहे. ओके. करण्यात येत आहे. तर मी सुधानाना गिरमे यांना विनंती करतो की त्यांनी नवनाथ होले यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. बघू सगळे इकडे समोर. थांबा तसे आहेत. ओके. हो ठीक आहे, झाले ना, हा घेतो ना. हो हे म्हणतात ग्रुप फोटो घ्यायचा. तिसरा कुठे? उपस्थित सर्व बंधू भगिनींनो,
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संदीप होले, प्रमुख अतिथी रावसाहेबांना पवार, त्याचप्रमाणे मिसेस होले, सुधारणा गिरमे आणि जे पुरस्कारार्थी आहेत माझ्यासह नवनाथ होले असतील किंवा लक्ष्मी शंकर असेल आणि आपण सर्वच उपस्थित या ठिकाणी आमचे गद्रे सर आहेत, मैत्री साहेब आहेत, महेश मोगळे, मोहन चव्हाण, तानाजी सातव, सगळीच मंडळी. खरं तर कार्यक्रम खूप अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू झालेला आहे, त्यामुळे फार विचार किंवा हे करण्यापेक्षा जे वाचनालय या ठिकाणी डॉक्टर तुम्ही चालू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी वर्षानिमित्तानं खरं तर आज सुरू झाले आणि त्याचा पहिलाच दिवस तुम्ही अत्यंत चांगल्या उपक्रमाने करताय. आज खानावडी सुद्धा नवनाथ होलेंना माहिती आहे की क्रांती ज्योती सावित्री फुले झेडपी शाळा याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं आणि गेले वर्ष आणि पुढचं पूर्ण वर्षभर अनेक विविधांगी उपक्रम ते राबवणार आहे शासन आणि त्याचाच एक अंश किंवा त्याचाच एक धागा तुम्ही इथं या सासवडमध्ये तुमच्या फाउंडेशनच्या वतीने असेल किंवा राष्ट्र सेवा दल असेल किंवा सगळ्या संस्था असतील, नेताजी मंडळ असेल किंवा तुमचं शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान असेल, या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही जो उपक्रम राबवले. फक्त मला थोडंसं एक विनंती वा सूचना अशी करावी वाटते की ते वाचन तुम्ही करणार आहे त्याचं इम्प्लिमेंट किंवा त्याचं जे सगळं व्यवस्थापन आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावं. ह्या चौकातील जी छोटी छोटी मुलं आहेत त्याचा मोबाईल थोडासा कुठं कमी होईल आणि ती थोडीशी वाचनाकडे कशी वळतील यासाठी काहीतरी प्रबोधन करता येईल का येईल या दृष्टीने सुद्धा प्रतिष्ठाने विचार करावा. आमच्या तिघांनाही आपण या ठिकाणी सन्मानित केलं. आम्ही आमच्या कामामध्ये नक्कीच यापुढे तुमचा पुरस्कारामुळे थोडीशी आमची आणखी जबाबदारी वाढलेली आहे, तर समाजाप्रती अत्यंत काहीतरी चांगल्या पद्धतीचं यापुढे काम करण्याचा मनोदय आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी या सर्व सेवाभावी संस्था असतील, ज्या सगळ्या आयोजक संस्था असतील त्या सर्वांचं मी आम्हाला पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचं मनोमन धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी पहिल्यांदाच बोलतोय आणि पहिलाच पुरस्कार मला मिळाला. डॉक्टर फुले असतील आणि ते भाऊ पण आहे आणि मी रावसाहेबांना असतील, सुधाभाऊ गिरमे असतील. मी आता डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतो. म्हणजे जे खानवडीमध्ये आज महात्मा फुलेंच्या द्विशताब्दीची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली, तर त्याच्यामध्ये जो रोल होता तो आमचा सगळ्यांचा खूप मोठा आहे आणि तो गेली 10 ते 12 वर्षापासून आहे. 2015 मध्ये सगळ्यांना खानवडी माहीत आहे की खानवडीमध्ये काहीच नव्हतं. 2015 मध्ये मी सगळ्या काही ग्रामस्थ असतील, ते डॉक्टर आहेत, भाऊ, आम्ही सगळ्यांनी मिळून एक नॉन पॉलिटिकल नॉन कास्ट एक ग्रुप तयार केला. तर त्याच्यामध्ये MPSC UPSC विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरं 2-3 आम्ही घेतली. 2019ला आम्ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे कसे जाण्यासाठी एक कॉन्क्रीट प्रोग्राम कसा देता येईल. म्हणजे हे पहिले जे प्रोग्राम व्हायचे ते फक्त कधीतरी वर्षातून एक व्हायचे, त्याच्यामध्ये असं अपलिफ्ट काही होत नव्हतं. त्यानंतर आम्ही 2019ला सावित्रीबाई फुलेंच्या नावाने वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या 5 महिलांना पुरस्कार देण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2020ला झालं. 2020ला आम्ही ऑलमोस्ट 7 महिलांना पुरस्कार दिले. त्या पुरस्काराचं अध्यक्षस्थान त्यावेळेस महेश जगडे होते आणि अशोक दिवरे सर होते. त्या पहिल्या कार्यक्रमातून खानवडीमध्ये एक चांगल्या दर्जाची शाळा यावी, का तर खानवडीत तोपर्यंत फक्त 4थी पर्यंत शाळा होती आणि महात्मा फुलेंचं गाव आणि शिक्षण म्हणजे हे जर समीकरण पाहिलं तर खानवडी खूप विषम होतं. मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की शाळेवर काम करूया. मग त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषदशी अप्रोच झालो. त्यावेळेस तत्कालीन जिल्हा परिषद CEO आयुष प्रसाद होते. त्यांना आम्ही सांगितलं की खानवडीला आम्हाला अशी 5वी पासून 12वी पर्यंत एक चांगलं स्कूल हवं आहे. त्यांनाही तो प्रस्ताव खूप आवडला. त्यांनी नंतर पालकमंत्री आदरणीय दादांना तो दाखवला. दादांनी सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न विचारला की ही संकल्पना कोणाची आहे. तर जिल्हा परिषद CEO आयुष प्रसाद म्हटले की हे ग्रामस्थांची इच्छा आहे. मग दादा एकदम चमकले आणि म्हटले ग्रामस्थांना जर अशी वाटत असेल अशी शाळा करावी तर तुम्ही गो हेड, मी तुम्हाला बजेटमधून लगेच पैसे देतो. आणि दादांनी 2021च्या बजेटमधून 1,46,00,000 रुपये खानवडीच्या शाळेसाठी दिले गेले. मला इथं एक आवर्जून सांगायचा किस्सा आहे की त्याच्यानंतर फियाट जे आज खानवडीचं जे शाळेची जी बिल्डिंग बांधलेली ती फियाटनी बांधलेली आहे. त्यांचा किस्सा खूप गमतीदार आहे.
ज्यावेळेस आयुष प्रसादांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही एक जिल्हा परिषदची शाळा उभी करतोय, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काही मदत करा, तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही 50 लाख रुपये तुम्हाला देऊयात. मग आयुष मला म्हटले की यार बघ ते 50 लाख रुपये देतात. मग त्यांना म्हटलं की 50 लाख रुपयात काय होणार आहे, की आपली अपेक्षा मॅक्सिमम त्यांनी 1 कोटी रुपये दिले पाहिजे. मग ते म्हटले आता हे तुझं स्किल आहे की तू त्यांना जाऊन कन्व्हिन्स कर. मग ऑल ओव्हर इंडियामधले जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांचे 3 महिन्याला रांजणगावला बसतात. मग आम्ही 2 महिन्यानंतर रांजणगावला जिल्हा परिषदचे एज्युकेशनल ऑफिसर, मी आणि आर्किटेक्ट गेलो. एकही मराठी माणूस नव्हता, एक मराठी माणूस होता. बाकी सगळे व्हीपी जे आहे ते नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन होते. आम्ही त्यांना सांगितलं सगळं की असं आम्ही हे करतोय. तर ते म्हटले ठीक है, हमने तो आपको 50 लाख रुपए दे दिए हैं और इतने दूर से आप आए हो तो चलो और 10 लाख रुपए बढ़ाते, 60 लाख रुपए हम आपको दे देते हैं. तर आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी कमीत कमी 1 कोटी रुपये द्यावे. मग आम्ही जरा थोडंसं नाराज झालो. नंतर आम्ही विचार केला की आपण ह्यांना असं सांगू की महात्मा फुलेंनी काय केलं. मग त्यांना सरांना म्हटलं की आम्हाला अजून 10 मिनिटं तुमच्याशी बोलायचे. ते म्हणले कंटिन्यू करा. 10 मिनिटात मग महात्मा फुलेंचं योगदान, आज खानवडीची परिस्थिती हे त्यांना सांगितल्यावर ते शॉक झाले की त्यांचं गाव असून या गावामध्ये काहीच नाहीये आणि ते खानवडी ते रांजणगाव फक्त 70 ते 75 किलोमीटर दूर आहे. त्यानंतर ते म्हटले की आम्ही 5 मिनिटं ब्रेक घेऊया आणि आपण परत मीटिंग कंटिन्यू करूया. मग त्यांचे जे रवी गोजिया त्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यांनी विचारलं की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन्स. म्हटलं सर ॲटलिस्ट मिनिमम 1 करोड. ते हसले आणि ते म्हटले की आम्ही सगळ्यात प्रथम सगळ्या ग्रामस्थांची माफी मागतो की एवढे मोठे माणसं तुमच्या गावात होऊन गेली आणि ते आम्हाला माहित नाही. आणि सगळ्यात मोठी दुसरी गोष्ट की आम्ही महात्मा फुलेंचं जे साहित्य आहे यांना ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये नाहीये. आम्ही साऊथ मधून नॉर्थ मधून येतो, त्याच्यामुळं एकतर आम्ही कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे आम्हाला सोशल सेन्स जरा कमी असतो. तर त्याच्यामुळं फुल्यांचा अभ्यास आम्ही कधी केला नाहीये. 1 कोटी नाही, आम्ही तुम्हाला 5 कोटी रुपये देतो. आणि पहिल्या वर्षी 5 कोटीचे 7 कोटी झाले, दुसऱ्या वर्षी फियाटनी 8 कोटी रुपये दिले, तिसऱ्या वर्षी 9 कोटी रुपये दिले. आज फियाटनी खानवडीमध्ये ऑलमोस्ट 24 कोटी रुपये खर्च करून ती इमारत बांधून दिलेली आहे. आणि त्याचं सगळं म्हणजे हा एक असा प्रोजेक्ट आम्ही तयार केलेला आहे की संकल्पना गावची, इम्प्लिमेंटर जेडपी आहे, पैसे CSR मधून आहेत, सम पार्ट ऑफ मनी राज्य सरकार आहे. आणि ह्या शाळेची जी चालवणार आहे ती एक क्रिस्टल फाउंडेशन म्हणून आहे, अमेरिकन ऑर्गनायझेशन आहे. इंडियामध्ये गेल्या 27 वर्षापासून ते 2 स्कूल चालवतात आणि ही 3री स्कूल खानवडीची असणार आहे. तर त्यांचा जो पॅटर्न आहे तो सगळा फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे प्रत्येक मुलावर तिथं ते 2 लाख रुपये खर्च करतायत. म्हणजे आज खानवडीमध्ये आपल्या 23-24 गावामधली 260 मुलांना ऍडमिशन दिलेलं आहे आणि शाळा 2 एप्रिलला चालू झालेली आहे. आणि ही खानवडीमधली शाळा ऑलमोस्ट 12वी पर्यंत ही करणार आहेत. आणि 12वी नंतर तर खानवडीत सगळं फ्रीच असणार आहे. 12वी नंतर कुणाला MBBS करायचं, इंजिनिअरिंग करायचंय किंवा ऑक्सफर्डला केम्ब्रिजला जायचंय, त्याचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा खर्चही क्रिस्टल फाउंडेशनच करणार आहे. म्हणजे खानवडीच्या शाळेतल्या मुलाला आत्ता ज्याला ऍडमिशन मिळेल त्या मुलाचं म्हणजे जॉब लावून देण्याची जबाबदारीच क्रिस्टल फाउंडेशन घेते. आणि ह्या शाळेचं आता हॉस्टेलचं काम चालू आहे ते केंद्र सरकार, म्हणजे ह्या वर्षी आम्ही जी पहिल्या कार्यक्रमातून संकल्पना आली, आता गेल्या वर्षी हा 7वा कार्यक्रम झाला आता आमचा 3 जानेवारीला. ह्या वर्षी केंद्रीय अतिरिक्त सचिव आनंद पाटील सर आले होते कार्यक्रमाला. ते एज्युकेशनचे सेक्रेटरी आहेत दिल्लीमध्ये. तर हॉस्टेल जे आहे खानवडीचं तर ते करून देणार आहेत सेंट्रल मधनं. म्हणजे ग्रामस्थ पुढे आले, जिल्हा परिषद, राज्य सरकार, CSR, क्रिस्टल फाउंडेशन आणि केंद्र सरकार यांचं सगळ्यांचं मिळून ते जे एक मॉडेल तयार झालेलं आहे. आणि हे मॉडेल माझ्या अंदाजाने की केंद्र सरकार पण इम्प्लिमेंट करतं, एज्युकेशन डिपार्टमेंट, की हे मॉडेल देशभर गेलं पाहिजे. आणि हा पायलट प्रोजेक्ट महात्मा फुलेंच्या गावी झाला. ह्याचं सगळ्यांना म्हणजे आज तुम्हाला माहित असेल गेली 10 वर्षापासून खानवडीत असं कुणाला माहित नव्हतं. म्हणजे पूर्ण पुरंदर तालुक्यात सुद्धा खानवडी हे महात्मा फुलेंचं गाव आहे हे कुणाला माहित नव्हतं. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की आज दिल्लीत खानवडीचं नाव घेतलं जातं, आज देशभर जगभर हळूहळू नाव जाणार आहे. खानवडीमध्ये आतापर्यंत जवळपास 37 महिलांना मी आतापर्यंत पुरस्कार दिलेला आहे. सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्स मधले आहेत. डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, IAS आहेत, IPS आहेत, पत्रकार आहेत. आणि आतापर्यंत खानवडीमध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण मिळून 9 लोक आलेली आहेत. म्हणजे काही ह्या वर्षी तर आमची पुरस्कार ती पद्मश्री होती. मग ते एक लोकसहभागातून
चालवलेली आम्ही चळवळ आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. सगळ्या जाती धर्मातले लोक आम्ही एकत्र करून आज इथपर्यंत आलेलो आहे आणि आज आपण खानवडीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि निम्म मंत्रिमंडळ त्याची परिणिती पाहतोय की आज सगळे लोक जर एकत्र येऊन केलं तर आपण एक समाजासाठी एक वेगळा आदर्श देऊ शकतो आणि त्याच्यातून नक्कीच म्हणजे खानवडीचा उपक्रमाचे महाराष्ट्र सरकार इतर राज्य पण अनुकरण करतील आणि महात्मा फुलेंना जे अपेक्षित असणारं काम आहे सगळ्यांना समोरून जाऊन सामावून घेऊन पुढे जाणं ते होईल. ही यावेळेस मी तुम्हाला आणि तुमच्या ह्या पुरस्कार सन्मान सोहळ्यात आमचे जे मित्र आहेत दोघंही यांना तुम्ही पुरस्कार दिला मलाही दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तसं पाहिलं तर माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार सोहळा आहे त्याच्यामुळे सगळे मला ओळखतात. मी पहिल्यांदाच बोलतोय. मी आजपर्यंत खानवडीच्या कुठल्याही कार्यक्रमात मी स्टेजवर पण नसतो कधी. मी कायम माझा असतो. आज पहिल्यांदा तुम्ही मला स्टेजवर आणलं त्याच्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आता जास्त नाही बोलत पण एक छान वाटतं की फुल टाइम सेवा दलाचं झाल्यानंतर ज्या चौकामध्ये उभं राहून सेवा दलाच्या कामाला सुरुवात केली त्याच चौकामध्ये अण्णांच्या हस्ते आणि बाप्पू सगळे असताना पुरस्कार घेणं ही जरा एक वेगळी गोष्ट असते. म्हणजे साधारणतः 26-27 वर्षांपूर्वी या चौकात काम चालू केलं आणि त्याच चौकात पुन्हा पुरस्कार घेतानाच एक छान समाधान वाटतंय तर ते आहे. पण दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट फक्त मी थोडक्यामध्ये सांगेन 2-3 गोष्टी की आज आपण आता थोड्या वेळानं इथे जो फिल्म दाखवणार आहे फुले सिनेमा तर आपण त्या निर्मात्यांची आणि त्या सगळ्यांशी पण चर्चा केली आणि आपलं असं म्हणणं आहे की आजच्या काळामध्ये महात्मा फुलेंचे आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत जाण्याची खूप गरज आहे. म्हणून पुढच्या तसं हे 199वी जयंती आहे पुढच्या वेळेला 200वी जयंती आणि मग 201वी जयंती. आपल्या हातामध्ये 2 वर्ष आहेत त्या अर्थानं. या 2 वर्षामध्ये कमीत कमी 100 गावांमध्ये महात्मा फुलेंचा हा जो फुले सिनेमा आहे तो दाखवून लोकांपर्यंत आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो महत्त्वाचा भाग आहे. आणि इथं असलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना महात्मा फुलेंच्या बद्दल आपण जास्त बोललं पाहिजे. आणि आत्ताच्या काळामध्ये ते जे आहे की निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी. आज धर्मावरनं जेव्हा वाद चालू असतो त्यावेळेला महात्मा फुले का गरजेचे आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. सत्यशोधक समाजाच्या बद्दलचे जे बोलले ते समजून घ्यायला पाहिजे. एक चांगले बिल्डर म्हणून पण उद्योगपती म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळी कन्स्ट्रक्शनची कामं केलीत. आपल्या मुलांना तेही आदर्श त्यांच्या समोर मांडायला पाहिजे. आणि हा विचार घेऊन आपली मुलं सत्यशोधक पद्धतीचा विवाह आहे. माझं लग्न पण महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पद्धतीनंच झालं. तर ही जी महात्मा फुलेंनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या घेऊन आपल्या कृतीमध्ये कशा येतील हे बघणं हेच मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं ठरेल. एवढं बोलतो आणि पुरस्कार घेणे इतकं अजून मोठं काम नाही केलं पण तरी सुद्धा मित्रांच्या हातानं त्यांनी दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त जमलेलो आहोत. कर्मधर्म संयोगाने हा कार्यक्रम महात्मा फुले चौकातच होत आहे याचा मला आनंदही आहे आणि अभिमान सुद्धा आहे. व्यासपीठावरचे प्रमुख पाहुणे आमचे गुरु रावसाहेबांना पवार, सदाभाऊ गिरमे, आमच्या पत्नी जयश्री फुले, तर पुरस्कारार्थी आमचे मित्र आणि भाऊ सुद्धा लागतात ते नवनाथ फुले, ताकवले साहेब पत्रकार आणि आपले तिसरे पुरस्कारार्थी लक्ष्मी शंकर आणि माझ्या मित्रमंडळ बंधू भगिनींना. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. हे जे महात्मा फुलेंचे शब्द होते, कविता होती, त्याच्यावरून हे लक्षात येते की विद्येचं महत्व किती आहे. जर म्हणजे आपण 200 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर साधारणपणे 1% किंवा अर्धा टक्का लोक सुद्धा शिक्षित नव्हती. 99.9% म्हणलं तरी लोक अशिक्षित होती आणि समाजातला काहीच वर्ग शिकलेला होता. त्यांनाच फक्त लिहिता वाचता येत होतं, त्यांनाच फक्त धर्म माहिती होता, त्यांनाच फक्त देश माहिती होता, जग माहिती होतं आणि त्याच्या जोरावरती शूद्र आणि अतिशूद्रांच्यावर होणारे अत्याचार, त्यांच्यावरती होणारं म्हणजे त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात त्यांची होणारी पिछेहाट या सगळ्या गोष्टी
फुलेंनी अभ्यासल्यानंतर त्यांचं हे लक्षात आलं की याच्यातून मार्ग एकच तो म्हणजे शिक्षण. त्या शिक्षणासाठी फुलेंनी 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता त्या खोलात मी जात नाही की बाबा त्यांनी काय काय केले, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत की बाबा त्यांनी अस्पृश्यता निवारणाचं काम केलं, विधवा पुनर्विवाहासाठी ते झटले, विधवांच्या केशवपणाविरुद्ध त्यांनी न्हावी समाजाचा संप घडवून आणला, सती प्रथेविरुद्ध ते बोलले. यासाठी त्यांना प्रस्थापितांच्या विरुद्ध खूप जास्त संघर्ष करावा लागला, पण त्या संघर्षाला त्यालाही पुरून उरले आणि खऱ्या अर्थाने महात्मा म्हणून गौरवले. सांगायचं असं मित्रांनो की एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आज जर महात्मा फुले जिवंत असते, त्यांनी आजच्या पिढी बाबतीत आजच्या बाबतीत काय बोलले असते? म्हणजे शिक्षण ही गरज होतीच त्यावेळेस, आताही आहे. आता आपल्यापैकी बरेच जण शिक्षित आहेत, पण सुशिक्षित आहेत का, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शिक्षित असणं आणि सुशिक्षित असणं याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. फक्त पुस्तकं वाचली, 10वी पास झालो, 12वी पास झालो, ग्रॅज्युएट झालो म्हणजे शिक्षित झालो, पण सुशिक्षित होणं म्हणजे काय? तर त्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजासाठी, आपल्या देशासाठी, जगासाठी किती करून देऊ शकतो. आणि त्यासाठी सुशिक्षित होणं गरजेचं आहे, त्यासाठी वाचन गरजेचं आहे. त्यासाठी आजकालची मुलं जी TV मोबाईलमध्ये बघतात त्याच्याऐवजी तुम्ही चिंतन मनन करून, शिक्षणाचा उपयोग करून तुम्ही नवीन काहीतरी कन्सेप्ट आणाव्यात. समाजासाठी, देशासाठी आपण काय करू शकतो का याचा विचार करावा. तसं पाहायला गेलं तर शेकडो वर्षापासून आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर भारतावरती अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून अतिशय जास्त प्रमाणात आक्रमण होत गेली. अगदी इसवी सन पूर्वी 5व्या-6व्या शतकामध्ये पर्शियन आक्रमण झाली. अलेक्झांडर द ग्रेट आपण म्हणतो त्याला, सिकंदर, त्याचं आक्रमण झालं इसवी सनापूर्वी 300 वर्षापूर्वी साधारणपणे. अरब आले 7व्या शतकात, गझनीचा महम्मदशाह गौरी, मुघल आले, अहमदशाह अब्दाली, हे सगळी मंडळी भारतावर आक्रमण करून गेली, भारताला लुटून गेली. आणि एकेकाळी सोन्याची चिडिया म्हणत विरोध मिरवणारा आपला भारतीय उपखंड गरिबीच्या खाईत लोटला गेला. याला कारण काय माहिती आहे का मित्रांनो? आपण राष्ट्र म्हणून कधीही, एक राष्ट्र म्हणून, एक राजकीय शक्ती म्हणून एकत्र मिळून त्यांच्या विरुद्ध कधी लढू नाही शकलो. याला कारण काय? तर आपल्यामधले असणारी जातीवादाची उतरण, आपल्यामध्ये असणारी अस्पृश्यता, आपल्यामध्ये असणारे भेदभाव, वाद, हे जर वाद असेच चालू राहिले तर अजूनही आपल्यावरती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आक्रमण होत राहणार, भले ते आर्थिक असो नाही तर राजकीय असो. तर त्यासाठी सुद्धा महात्मा फुलेंचे विचार आपल्याला आता सुद्धा लागू होतात. त्याच्या पुढे जाऊन मला एक सांगायचं आहे. आता लक्ष्मीशंकर खरं म्हणजे संविधानाचे अभ्यासक आहेत, परंतु संविधानामध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आपल्याला, जे मूलभूत अधिकार आहेत जगण्याचे, की जे अधिकार आपण जर त्या अधिकारात जगलो नाही तर आपलं जगणं हे पशुवत होईल. म्हणजे आर्टिकल 14, 15, 16 याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राईट ऑफ इक्वॅलिटी, त्यानंतर 17-18 मध्ये फाईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 19 मध्ये त्यांनी फंडामेंटल राईट ऑफ फ्रीडम अँड एक्सप्रेशन, त्यानंतर 20, 24, 25 मध्ये त्यांनी रिलिजियस राईट दिलेले आहेत, की ज्यामध्ये आपण आपल्या मनाप्रमाणे आपण इथं उभे आहोत, आपण बसलो आहोत, आपण चर्चा करत आहोत, हे जे राईट आहे हा पूर्वी आपल्याला नव्हता. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आपण सरकारविरुद्ध बोलू शकत नव्हतो, आपण आपले मतं व्यक्त करू शकत नव्हतो, आपण भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन फिरून येऊ शकत नव्हतो, तिथं घेऊन राहू शकत नव्हतो. आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे वागणूक करण्याची, धर्माच्या प्रमाणे आपल्याला हवा तो धर्म आपण घेऊ शकत नव्हतो. तर ही कल्पना आली कुठून? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस जवळजवळ 60-62 संविधानाचा अभ्यास केला त्यांनी. त्याच्याही अगोदर
त्यांनी त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचा अभ्यास केला, त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांना असं दिसलं की ही जी असमानता त्यावेळेस होती ती घालवायची असेल तर हे फंडामेंटल राईट्स जे महात्मा फुलेंनी सांगितलेले आहेत, जसं की समानता, स्त्री शिक्षण, तुमचा राहण्याचा, तुमचा जगण्याचा हक्क, आरोग्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, हा तुमचा फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकारच केला पाहिजे. हा मूलभूत अधिकार तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पूर्णपणे संविधान बदलण्याची ताकद जरी असेल तरी मूलभूत अधिकाराला कोणीही हात लावू शकत नाही. बरोबर? तर हे अधिकार आले कुठून? तर हे महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्य धर्मामधूनच आले आहेत आणि त्यातून त्या सार्वजनिक सत्य धर्माच्या प्रेरणेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी हे मूलभूत अधिकारांची संरचना तयार करून आपल्या संसदेमध्ये घातली आणि त्यामुळे आपण इतक्या मुक्तपणे आज बोलू शकतो. आज त्या अधिकाराला सुद्धा धक्का लागण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण जागृत होण्याची वेळ आहे आणि हे जे कार्यक्रम इथं आपण घेत आहोत, जसं की बाबा महात्मा ज्योतिबा फुले चौकातून आपण तो कार्यक्रम सुरुवात केलेली आहे महात्मा फुलेच्या शताब्दी निमित्त. तर ही चळवळ पूर्ण तालुक्यात, पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण देशात, राज्यात जावी आणि मला खात्री आहे की आत्ताच सांगितलं की बाबा 30 वर्षापूर्वी इथून जी चळवळ सुरू केली ती चांगली जोमाने फोफावली होती. तर मला खात्री आहे की इथून आता ही सुरू होणारी चळवळ आहे परत तशाच पद्धतीने फोफावेल, ते महात्मा फुलेंचे विचार घेऊन देशभर जाईल याच्याबद्दल मला खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, अध्यक्षपद म्हणून दिलं, याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या मंडळाचे कार्यकर्ते बापू जगताप असतील, नितीन मेत्रे, किरण मेत्रे, ऋषिकेश जगताप, निलेश मेत्रे, कमलेश मेत्रे, रामदास टिळेकर आणि इतर कार्यकर्ते यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर होले सर, डॉक्टर रावसाहेबांना, सुधाभाऊ गिरमे भाऊ, अजून आता पुरस्कार ते मिळालेले हेमंत ताकवले सर, श्री लक्ष्मी शंकर सर आणि नवनाथ होले सर, बाकी इथं बसलेले सगळे ग्रामस्थ आणि सन्मान्य पत्रकार वगैरे छोटी मुलं. तर आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म 200 वर्षानिमित्त इथं जमलो आणि त्यांची जन्म 200 आपण साजरी करतोय. तर मला असं वाटतं की त्यांचे विचार ते आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे. त्यांच्या विचारांचा नुसतं त्यांच्या पुतळ्याचा हे न करता, पूजा न करता, तर त्यांचे विचार आपल्या सगळ्या जनमानसात आले पाहिजेत आणि त्या विचार लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांपर्यंत विचाराची पेरणी झाली पाहिजे आणि ते अंमलात आणलं पाहिजे. 200 प्रमाणात झालं पाहिजे. आता सावित्रीबाईंनी शिक्षण आपल्या मुलींना शिक्षण दिलं. शिक्षणाची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली आणि ती तेव्हापासून त्या माता होत्या म्हणून आज आपण इथं बोलू शकतो. तर सगळ्यांनी त्या सावित्रीबाईंचा आदर्श लक्षात घेऊन आपल्याला आपल्या वतीनं काही करता येईल ते पाहिलं पाहिजे. आणि कॉन्स्टिट्यूशनचं म्हटलं तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे अजून मी पाहिलं तर एवढं जनमानसात माहीत नाहीये. तर संविधानाने आपल्याला काय काय दिलं आहे, संविधानाने आपले मूलभूत अधिकार दिले आहेत, आपल्याला राहण्याचा, जगण्याचा, आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, पण हे अजून तितकं लोकांना माहिती नाहीये. तर संविधान हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की संविधान म्हणजे नेमकं काय असतं. आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, जेवणाचा अधिकार आहे, आपलं विचार मांडण्याचे अधिकार आहेत, मीडियासमोर बोलण्याचा अधिकार आहे, पण अजून तेवढ्या प्रमाणात लोकांना माहिती नाहीये. तर ते संविधान मराठीत आहे, पण ते जनमानसांनी वाचलं पाहिजे आणि मी त्याचा विचार करता, ते अंमलात आणता, त्यावेळेस खरं प्रदेशाची प्रगती होते. तर ते सगळ्यांनी अंमलात आणावं एवढं मला वाटतं. थँक्यू. आणि मला बोलण्याची संधी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक रावसाहेबांना यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. या महात्मा फुले जयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार दिले ते माझे सहकारी,
हेमंत ताकोले, श्रीकांत आणि नवनाथ हे तिन्ही कार्यकर्ते म्हणून नावारूपाला या तालुक्यामध्ये आले आणि फुल्यांच्या भूमीमध्ये वाढले. त्यांना हा पुरस्कार या मंडळाच्या वतीने या ठिकाणी दिला जातोय. त्याच्याबद्दल मंडळाचे आणि त्यांचे दोघांचेही मी मनापासून कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. आज खरं तर सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये मी आहे. पुण्यामध्ये जवळजवळ 4 कार्यक्रम झाले, ते करून मी इथे आलो. फार विस्तारानं आता बोलता येत नाही, कारण अशी परिस्थिती की तुम्हाला सिनेमाची ओढ लागलेली आहे. एकच सांगेन नवनाथ, तुम्ही मंडळी एक काम करा. जे काम तुम्ही हाती घेतलंय त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. पण तिथे दिलं जाणारं शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण राहतं, उपयोगाचं नाही, हे लक्षात घ्या. फुल्यांच्या गावातून 1971 साली महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून डॉक्टर बाबा आढाव आणि मी आम्ही गावभर संबंध महाराष्ट्रभर एक गावी पंढरीची चळवळ घेऊन महाराष्ट्रभर फिरत राहिलो आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं परिवर्तन घडलेलं आहे. महात्मा फुल्यांचा जो विचार आहे, स्त्री, शूद्र आणि कष्टकरी यांना न्याय मिळाला पाहिजे. या समाज व्यवस्थेमध्ये हा न्याय मिळतोय का, याचं चिंतन तुम्ही मंडळींनी करावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण हे जर झालं नाही तर नुसत्या शाळा उघडून पुस्तकी किडे तयार करणं याच्या पलीकडे काही घडणार नाही आणि समाज आहे त्या परिस्थितीमध्ये आज आणखी वेगळ्या दिशेने निघालेलं आहे, याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. परिस्थिती लक्षात घ्या. एकाहीपणाची चळवळ आम्ही ज्यावेळेला हातामध्ये घेतली त्यावेळेला त्याचं कारण हे होतं. तुमच्या सासवडमधला एक विचार मी तुम्हाला परिस्थिती तुम्हाला सांगतो. आपल्या गावामधली करा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. ही नदी पूर्वेकडे वाहत असताना गावाची रचना तुम्ही लक्षात घ्या. गावाच्या सुरुवातीला ब्राह्मण आळी, त्याच्यानंतर मराठी आळी, त्याच्यानंतर माळी, साडी, कोळी, कुणबी कोण असते ते, आणि गाव कसाच्या शेवटच्या टोकाला महार, मांग, चांभार, ढोर ही मंडळी तिकडे राहते. समाज व्यवस्थेतलं हे तुम्ही नीट अभ्यास करा, नीट लक्षात घ्या. नदीचं आलेलं पहिलं चांगलं पाणी ब्राह्मणांनी वापरायचं, त्यांनी खराब केलेलं पाणी मराठ्यांनी वापरायचं, त्या दोघांनी खराब केलेलं पाणी माळी, साडी, कोळी, कुणबी असतील यांनी वापरायचं, आणि अख्ख्या गावानं खराब केलेलं पाणी महार, मांग, चांभार, ढोर यांना वापरायला लागतं. ही विषमता महात्मा फुल्यांना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी गंजपेठेतला स्वतःचा हौद त्यावेळेला लोकांना खुला करून दिला, दलितांना खुला करून दिला. ही परिस्थिती आजही उलट्या दिशेने जाते की काय अशी भीती आमच्यासारख्यांच्या मनामध्ये आहे. तर हे जर बदलायचं असेल तर परिवर्तनाचं शिक्षण महात्मा फुल्यांचा विचार घेऊन त्यांना त्या पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये हे जोडता येईल का याचा विचार तुम्ही केला पाहिजे, आणि ते करणं आज गरजेचं आहे. त्यात तपशीलदाराने अनेक गोष्टी आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र गती, अख्खे हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, हे महात्मा फुले यांनी सांगितले. सासवडचा इतिहास फार मोठा आहे, तुम्हाला किती कल्पना आहे मला माहीत नाही. 1893 साली सासवडला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष या सावित्रीबाई फुले होत्या. हा सासवडचा इतिहास. 150 वर्ष ज्या वेळेला त्याला झाली तर 2 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी तो 150वा वाढदिवस या ठिकाणी केला. शरद पवार स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, बाबा आढाव त्याला उपस्थित होते, हरी नरके त्याला उपस्थित. प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नांचा वापर या ठिकाणी करता येणार नाही. या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, सेवा दल असेल, तुमच्या बाकीचे सर्व समविचारी संघटना असतील, या सगळ्यांना बरोबर घ्या. पण फुल्यांचं कर्तृत्व, फुल्यांचा विचार आणि फुल्यांची दृष्टी ही लोकांच्या मध्ये उतरली पाहिजे. याच्यासाठी आज जुन्या माणसांना तुम्ही जर आता घोळत बसलात तर उपयोग होणार नाही. तरुण माणसांना याच्यापासून प्रवृत्त करून त्यांना हा विचार दिला पाहिजे. हे काम जर तुम्ही हातात घेतलं तर समाज परिवर्तन घडेल. स्त्रीला आपण चुलीच्या बाहेर कधी येऊ दिलं नाही. अगदी घरामध्ये सहज एखादं कुठलं काम जर असेल तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की बाई जर येऊन तिथं बोलायला लागली तर आम्ही म्हणत तुझी अक्कल चुलीपुढे ठेव, इकडे येऊ नकोस.
ही जर आमची भावना असेल आणि सावित्रीबाईंची जर कर्तृत्वाची आम्हाला जाण नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनासुद्धा तुमच्या पुढे देतं हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे जगातलं 1 नंबरचं संविधान आहे, पण आज आम्हाला ते संविधान मोडकलेलं येते की काय याची भीती वाटायला लागलेली. तेव्हा हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आपण नुसतं वंदन करून थांबून चालणार नाही. फुल्यांचा विचार लोकांच्या मध्ये रुजवला पाहिजे, सावित्रीबाईंचं कर्तृत्व लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आणि ते काम करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. हे जर आपण केलं तरच आजचा कार्यक्रम करण्यामध्ये अर्थ आहे. अन्यथा नुसतं वर्तमानपत्राचं वाचन करून चालणार नाही. योग्य ती पुस्तकं मुलांच्या हातामध्ये गेली पाहिजे, त्यांना त्या पद्धतीनं नीटपणानं अभ्यास करता आला पाहिजे. हे या पद्धतीचं काही काम करावं. आपण याच्यामध्ये पाहिजे असेल तर एकत्र बसून चर्चा करू, याचा निश्चित ढाचा तयार करू आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर काम करत राहिलं तर परिवर्तनाच्या चळवळीला तुमचा हातभार लागेल आणि तो हातभार लागावा अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला विनंती करतो. याच्यासाठी तुमचं जीवन समर्पित करा आणि महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुल्यांचा विचार घेऊन समाजामध्ये उभे राहा. ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मला आज या ठिकाणी बोलवलं, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, याच्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. परत एकदा सर्व पुरस्कारात तुमचं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. तत्पूर्वी आपण जे वाचनालय चालू केलं आहे त्या वाचनालयाला वर्षभर जे आपल्या वृत्तपत्र देणार आहेत ते प्रायोजक जे आहेत त्याचे ते दीपक नाना टकले, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते पप्पू मेत्रे, नगरसेवक विद्यमान नगरसेवक सासवड नगरपालिका आणि राजेंद्र तिडके कॅप्टन या तिघांनी आपल्या या वाचनालयासाठी वृत्तपत्र देणार आहेत. तर त्यांचे हार्दिक आभार. तसेच नानी मेत्रे माजी नगरसेवक नेत्री चौकातल्या धडधडीच्या कार्यकर्त्या, त्यांना देखील आभार की त्या इथे उपस्थित राहिल्या. यानंतर मी बापू दादाला विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि आभार प्रदर्शन करावं. प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कारार्थी श्रीकांत शंकर, नवनाथ फुले, हेमंत सर, अध्यक्ष म्हणून रावसाहेब पवारांना, डॉक्टर संदीप होले, डॉक्टर जयश्री होले, सुधाभाऊ गिरमे, कमलेश वकील साहेब कमलेश मेत्रे आणि जमलेले समस्त गावातले फुलेंनाचा विचार मानणारे अशी सर्व मंडळी या ठिकाणी जमली. आणि या कार्यक्रमासाठी वाचनालयाचा एक छोटासा उपक्रम या चौकात चालू करायचा आहे. तर त्याच्यासाठी पेपरचं योगदान दीपक नाना टकले, पप्पू मेत्रे आणि राजेंद्र तिडके कॅप्टन या तिघांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं. या सर्व कार्यक्रमाच्या नंतर आपण फुले या पिक्चरची आतुरतेने वाट पाहत आहे. तर या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलं, त्याचं आयोजकांनाही मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रम पूर्ण झालाय असं घोषित करून पिक्चरसाठी संयोजकांना सूचना करतो. माझ्यामध्ये काय चाललं होतं आणि फुल्यांनी कशा विरोधात काम केलं आणि आज आपण इथं बसलोय किंवा मुलींना शाळेमध्ये जायला संधी मिळाली ते कशामुळे मिळाली हे सगळं या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. तर त्यासाठी सर्वांनी थांबायचं ही विनंती. यानंतर मी